सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंदन भाग 78. संतू आणि त्याची भावकी विश्वासच्या घरी सुपारी फोडण्यासाठी आले होते, पण विश्वासच्या भावकीनं विश्वासकडे पाठ फिरवली आणि त्याचवेळी संतू दारात आला होता. एकीकडे पद्मा आणि वैशाली न स्वयंपाकाचा घाट घातला होता. 2-3 किलो डाळीच्या पुरणपोळ्या करत होत्या त्या दोघी, आणि काहीच तयारी नाही हे बघून संतू त्याच्या माणसांना म्हणाला, गाडीत बसा. आणि हे ऐकून संतू आलाय म्हणून हरकून त्याला बघण्यासाठी बाहेर आलेली वैशाली हिरमुसली. आणि हे सगळं विश्वासच्या चुलत्या, चुलते, चुलत भाऊ ऐकत होते, बघत होते, आणि आपल्याशिवाय त्यांचं पान हलणार नाही. आता बघ कसा विश्वास आपल्या पाया पडत येईल, असा थोरला चुलता म्हणाला. आणि मग त्याच्याकडून चांगली साडी, चांगले कपडे घेतो की नाही बघा, आणि सगळा मान पान करून घेणार, कारण मी थोरला चुलता आहे त्याचा. माझ्याशिवाय तो सुपारी फोडू शकत नाही. आणि मधला चुलता म्हणाला, नाहीतर काय, भावकीशिवाय काही चालत नाही. हे कळेल आता त्याला. लहानपणापासून असाच शहाणपणा करतो, आपल्याला अजिबात भाव देत नाही. आता मात्र पक्का कात्रीत सापडला आहे, त्यामुळे आपल्या पाया पडल्याशिवाय त्याला गत्यंतरच नाही. आणि आता विश्वाससुद्धा म्हणाला, संतोष, तुम्ही परत निघालात, हे लग्न मोडताय की काय? आणि संतोष म्हणाला, अजिबात नाही, लग्न मोडत नाही. विश्वास, तू तुझ्या आईला घे आणि तुम्ही दोघे पण बसा. इथं कुठं मंदिर आहे का? तिथं जाऊ आणि सुपारी फोडू त्या देवाच्या आशीर्वादानं. आणि खरंच मी थोडा थोडा अनुभव घेतला आहे आणि आता प्रत्यक्ष बघतोय, तुमची भावकी खराब आहे. असली भावकी असण्यापेक्षा नसलेली बरी. नकुसासोबत लग्न केलं नाही म्हणून ते माझ्यावरही चिडले आहेत. जाऊ दे त्यांना. चला. आणि हे लग्न होणार म्हणजे होणार, असं म्हणून संतोषनं वैशालीकडे बघितलं आणि वैशाली खुश झाली. विश्वासला आता आनंद झाला. पद्मा आणि तो आता शंकरलासुद्धा नवीन कपडे घालून घेतला आणि सरळ मंदिरात गेले आणि तिकडं सुपारी फुटली. आता वैशालीची सुपारी फोडायला पद्माचा भाऊ म्हणजेच तिचा मामासुद्धा आला नव्हता. त्याला सांगूनही आला नाही, कारण मामीनं पाठवलं नाही. आणि आता मामीला कळलं की वैशालीचं लग्न जमतंय. तिच्या मुक्ताचं अजूनही लग्न जमलं नव्हतं आणि ती विश्वाससोबत लग्न करायचं म्हणत होती. आणि मामीला राग आला होता आणि आपले पैसे अजून दिले नाहीत विश्वासनं परत. मी तिथं जाऊन धिंगाणा घालणार आणि एका पायावर पैसे घेणार म्हणजे घेणार, असं ती म्हणाली. मग आता देवळात सुपारी फोडली आणि विश्वासचे चुलते घरी वाट बघत बसले की आपल्याला आता बोलवतील, मग बोलवतील. पण विश्वासनं सुद्धा त्यांना शेवटी बोलावलं नाहीच. आणि मग घरी येऊन सगळ्यांनी जेवणं केली. साखरपुड्याचा दिवसही ठरवला आणि निघून गेले. मग त्यानं पत्रा ठोकला त्याच्या रानात आणि 2 खोल्यांचं घर तयार केलं तात्पुरतं. आणि मुद्दाम लांब त्या चुलत्यांपासून एकांतात विश्वासनं त्या 2 खोल्या बांधल्या पत्र्याच्या. आणि आता साखरपुड्याला जायचं होतं. पद्मा म्हणाली, विश्वास, मी एकदा सगळ्यांना बोलवून येते, आपली पण भावकी पाहिजे की सोबत. विश्वास म्हणाला, आई, कुणालाही पाणी लावू नको, काहीच गरज नाही, भावकी फक्त उन्हाची वाटेकरी असते. पद्मा म्हणाली, असं नसतं, त्यांना विचारावं लागतं, नाहीतर वाळीत टाकतील. तू काय, तू जातो शहरात निघून, आम्हाला इथं राहायचं आहे. पावलं पावली अडवतील भावकी, कळलं का? त्यांच्याही एकाही कार्यक्रमात आपल्याला बोलावणार नाहीत. विश्वास म्हणाला, मग नाही बोलवू दे, त्यात काय इतकं. आपण त्यांना बोलावलं होतं, पण त्यांनाच आपल्यासोबत यायचं नाही आणि मी त्यांना विनंती करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण आई, मी माझा स्वाभिमान सोडून त्यांच्या पाया पडणार नाही. तू गेली होती ना बोलवायला, मग आले का नाही ते? तर नाही आले. उद्या साखरपुडा आहे आणि आपण 4घंच जाणार आहोत, असं म्हणून विश्वासनं साखरपुड्याची खरेदी केली. पुष्पासाठी हिरवी साडी, एक अंगठी, आरसा, कंगवा, पैंजण सगळं घेतलं. आणि सकाळ होता होता घराला आता कुलूप लावून ते निघणार. इतक्यात मामी पैसे मागायला दारात आली आणि म्हणाली, माझं पैसे द्या.
चक्रवाढ व्याजाने 1 ना 1 रुपया घेतल्याशिवाय मी जाणार नाही. पद्मा म्हणाली, वहिनी, अहो असं काय करता? घरात येऊन तरी बोला. आणि ती बोटं नाचवत म्हणाली, कुठं घरात येऊ? तुम्ही तर कुलपं लावली आणि निघाला की लग्न करायला. आमच्याकडून पैसे घेतले आणि तुमचा मुलगा शिकला, मोठा झाला आणि आम्हाला फसवलं. आमच्या पोरीसोबत लग्न करणार म्हटलं आणि लग्न केलं नाही. काम झालं की हो लांब, असं वागलाय तुमचा पोरगा. आणि माझे पैसे मला आत्ताच्या आत्ता द्या. आणि नाही मिळालं तर मी तुमच्या होणाऱ्या पाहुण्याच्या दारात जाऊन तमाशा करीन आणि माझ्या पोरीसोबत लग्न केलं नाही म्हणून सांगेन. आणि पद्मा म्हणाली, वहिनी, अहो 2-2 लग्न आहेत आता घरात. आणि तुम्हाला चक्रवाढ व्याजाने पैसे दिले तर काय राहील आमच्याकडे? लग्न होऊ द्या, मग पैसे देतो. तुम्ही पण लग्नाला या की. मामा मामी म्हणून तुमचा मान आहे. तुम्हाला चांगली साडी घेणार आहे. आणि मामी चिडून म्हणाली, आग लावा तुमच्या त्या मानपणाला. तुमच्या एका साडीने मी म्हातारी नाही होणार आणि माझा नवरा अजिबात मागं उभं राहायचं नाही तुमच्या पोरांच्या. मग बघू कोणाला उभा करतो. चला, माझे पैसे द्या. आणि आता हे सगळं पुन्हा चुलता चुलती ऐकत होते आणि मधली चुलती दोन्हीकडून बोलायची आणि फोडणी टाकायची आणि म्हणायची, अगं बाई, म्हणजे असं फसवलंय होय विश्वासनं आणि पद्मानं तुम्हाला. तुमच्याकडून पैसे घेऊन पोरीसोबत लग्न करतो असं वचन देऊन केलं नाही लग्न. तसतशी ती मामी जास्त चिडायची आणि हातपाय आपटायची आणि म्हणायची, आम्हाला फसवलं. तसं या घरात कोणतीच पोरगी येऊन सुखी होणार नाही आणि तुमची वैशालीसुद्धा सुखी होणार नाही. तिच्या सासरी जाऊन लक्षात ठेवा. आणि हे ऐकून पद्मा आणि वैशाली हवालदिल झाल्या, कारण अशा शुभप्रसंगी असे शिव्याशाप ऐकल्यावर कुणालाही वाईट वाटणारच की. आणि विश्वासला आता राग आला. त्यानं पुन्हा घर उघडलं, त्याची बॅग उघडली, त्यातून पैसे काढले, तिच्या हातात ठेवले आणि म्हणाला, जितके तुमचे चक्रवाढ व्याजानं पैसे होतात त्याच्यापेक्षा जास्तच असतील. हे पैसे घ्या आणि पुन्हा आम्हाला तुमचं तोंडही दाखवू नका. आणि लक्षात ठेवा, कावळ्याच्या श्रापानं गाई गुरं मरत नसतात. माझी बहीण सुखातच राहणार आहे. वैशाली, अजिबात काळजी करू नकोस, असं म्हणून तो सगळ्यांना घेऊन संतोषच्या घरी साखरपुड्यासाठी गेला. आणि आता पद्मा गेली तसं थोरल्या चुलतीने तिच्या भावाला आणि बहिणीला लगेच चहा प्यायला बोलवलं. आणि याच्या आधी कधीच असं नव्हतं केलं, पण आता ती पद्माच्या विरोधात गेली, विश्वासच्या विरोधात गेली. म्हटलं की दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे असं म्हणत तिला आणखीन फुगवण्यासाठी काही पण म्हणायला लागले. आणि चुलते म्हणाले, विश्वासे, पण आता त्यांच्या मागे मामा म्हणून अजिबात उभा राहू नका आणि अजिबात कन्यादान करताना आम्ही पण येणार नाही. आता भावकीनं आणि नातेवाईकांनी पाठ फिरवली आणि इकडे संतोषच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू झाली. रव्याचे लाडू, भात, आमटी असं जेवणात होतं. आणि मुली पुष्पाला चिडवायच्या आणि म्हणायच्या, पुष्पा, कसा आहे ग तुझा नवरा? असं ऐकले की देखणा आहे, अगदी मुंबईच्या हिरोसारखा. आणि पुष्पाची मावशी म्हणाली, हो ग पुष्पा, अगं सरस्वती सांगत होती पोरगं चांगलं आहे. आता ही पुष्पाची मोठी मावशी होती बरं का. ती स्वभावानं पुष्पासारखीच होती, एकदम तापट, आणि तिचं सगळं ऐकायचे. आणि सरस्वती ही तिचं खूप ऐकायची. आणि पुष्पाला वाटलं मावशीला काहीतरी थाप मारली तर मावशी नक्कीच हे लग्न थांबवेल. आणि पुष्पा म्हणाली, मावशी, मला नाही माहीत, मी नाही त्याला नीटनेटका बघितला, पण मला तर तो चकणाच वाटला. दातही पुढे आलेले आहेत आणि डोक्याला मधोमध टक्कल पडलेलं आहे. आणि मावशी, मी असं पण ऐकलं आहे की त्याची तिकडं शहरात 2-3 लफडी पण आहेत. पण आता इथं संतू भावड्या त्याच्या बहिणीसोबत लग्न करताना म्हणून साठवलोटं नाईलाजानं करतोय तो. अशी पुष्पानं लग्न मोडण्यासाठी थाप मारली. आणि हे ऐकलं आणि तिच्या मैत्रिणी चकितच होऊन म्हणाल्या, काय पुष्पा, अगं असं कसं तू तयार झालीस लग्न करायला त्याच्यासोबत? आता मावशी तर जामच भडकली आणि म्हणाली, काय, आता हा साखरपुडा मी होऊ देणारच नाही. असल्या लफडेबाज माणसाचं मी माझी पुष्पा लग्न करून पाठवणार नाही. आणि पुष्पा रडका चेहरा करत म्हणाली, बघ की ग मावशी, अगं मी खेड्यातली आणि तो तिकडं नेऊन मला धुणी भांडी करायला लावल आणि तिकडच्या सुशिक्षित बायकांसोबत लफडी करल. मावशी, मला नाही लग्न करायचं, त्यापेक्षा आपलं इथलंच कुठल्या तरी गावाकडचं स्थळ बरं. पण आई ऐकत नाही. आता मावशी पण रागात म्हणाली, सरस्वतीला काही अक्कल आहे की नाही? चंद्रासारखी देखणी पोर आणि अशा क्रूप पोरासोबत लग्न लावून देते का?
तिला काही नवरदेव मिळत नाही का? इतकी पोरगी जड झाली का तिला? आणि मावशी सरस्वतीला खूप ओरडली आणि म्हणाली, तुला आता पोरगीला 4 घास घालणं जमत नाही का गं, म्हणून जबरदस्ती लग्न करतेस? सरस्वती म्हणाली, अक्का अगं पोटात जड झाली नाही ती ताटात जड होईल का गं मला? पण झालंय काय ते तरी सांग. तुझा नेमका कशाचा गैरसमज झाला आहे? अगं खरंच पोरगं चांगलं आहे, आता येईलच की, तू स्वतः बघ. आणि मावशी म्हणाली, अगं बघून काय करायचं, त्याची नीट चौकशी केली का? तिकडं शहरात राहतो, त्याची लपडी बिपडी असली तर आयुष्यभर पोरगी रडत बसल आपली. तिकडे शहरात जाऊन चौकशी केली का? आणि सरस्वती म्हणाली, संतूनं चौकशी केली आहे, बाकी मला माहीत नाही. आणि मावशी म्हणाली, त्या संत्याला काय कळतं? त्याला लग्न करायची घाई झाली म्हणून बहिणीचं पण घाईघाईत लग्न करून देतोय, म्हणून कसल्या पण पोराच्या गळ्यात घालेल का? ते काही नाही, हे लग्न मोडा. वाटल्यास संतोषचं आणि वैशालीचं लग्न होऊ द्या, पुष्पाचं लग्न होता कामा नये, असं मावशी म्हणाली. आणि संतोष आणि सरस्वती घाबरलेच. आता मावशी खरंच लग्न मोडणार असं त्यांना वाटलं. आणि आता पुष्पा मात्र गालातल्या गालात हसत होती.